तर आज संडे होता, तर नाश्त्यामध्ये काहीतरी स्पेशल करायचं म्हणून आज इडली सांबारचा बेत केलेला होता। तर बघू शकता बाहेर खूप छान असं वातावरण झालेलं होतं। तर शुभ सकाळ सगळ्यांना। तर आज आहे संडे, तर संडेचा सकाळचा व्लॉग तुमच्यासोबत आज सगळा शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर जसं की आज संडे आहे आणि संडे म्हटलं की मुलांनाही सुट्टी असते आणि सुट्टी म्हटली की मग त्यांना नाश्त्यात आज काही ना काही वेगळं लागत असतं। तर म्हणूनच ना काल दुपारीच मी इडलीसाठी तांदूळ डाळ वगैरे भिजत घातलेले होते आणि सायंकाळी मग ते सगळं दळून वगैरे घेतलेले होते। तर आता ना सांबारला मी फोडणी घातलेलं आहे आणि इकडे इडली वगैरे सगळं मांडण्याचं काम अपेक्षा करत आहे, कारण तिला जरा हौस वाटत होती त्यामुळे तिनेच ते करायला घेतलेलं होतं। तर मग तिने सगळं मला ते इडली पात्र वगैरे ना भरून दिलेलं होतं आणि इकडे सांबार वगैरे माझा झालेला होता। तर त्यात कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आणि एकीकडे मी इडलीचा कुकरही लावलेला होता, तर तोही आता झालेला होता। त्यानंतर मग सगळ्या इडल्या वगैरे काढून घेतल्या आणि खरंच खूप छान झालेल्या होत्या इडल्या। अगदी सॉफ्ट स्पॉन्जी झालेल्या होत्या आणि छान अशी त्याला ना जाळी देखील आलेली होती। तर अशा छान सॉफ्ट आणि जाळीदार इडली झाल्या ना, तर त्या खायलाही रुचकर लागतात, नाहीतर मग त्या थोड्याशा ना चिकट वाटतात जर त्याला जाळी वगैरे आली नाही तर। आणि इडली पात्रामध्ये ना इडली भरताना अपेक्षाने सुरुवातीला ना थोडंच ते मिश्रण सगळं भरलेलं होतं, त्यामुळे या पात्रांमधले जे खालचे पात्र होते तर त्याच्या इडल्या जरा ना त्या छोट्या छोट्या झालेल्या आहे आणि नंतर मग मी तिला थोडं जास्त टाकायला सांगितलेलं होतं। तर ते वरच्या भागाने तिने मग थोडंसं जास्त पीठ टाकलेलं होतं, ते जे मिश्रण होतं, तर त्यात थोड्या ना छान अशा मोठ्या मोठ्या अशा इडल्या झालेल्या होत्या। तर नेहमी पोहे उपमा वगैरेही खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे मग ना काल इडलीचंच मिश्रण टाकलेलं होतं आणि असा सगळा नाश्ता म्हटला की अगदी मुलांच्या आवडीचा असतो। तसं तर इडली म्हटलं की अगदी सगळ्यांच्याच आवडीची असते, मात्र मुलांना असे पदार्थ वगैरे जरा जास्तच आवडतात, त्यामुळे त्यांच्याही आवडीनिवडीचा विचार करून कधीकधी काही पदार्थ आपल्याला बनवावे लागतात। तर चला आता मी इकडे ना प्लेटा वगैरे काढून घेतल्या आणि त्यानंतर मग मी आणि अपेक्षाने नाश्ता वगैरे करून घेतला आणि इडली खरंच चवीला खूप छान झालेली होती आणि सांबारही खूप छान झालेला होता। सक्षम घरी नव्हता, तर आज संडे आहे त्याच्यामुळे तो क्रिकेट खेळायला गेलेला आहे। तर दर संडेला तो सकाळी जात असतो, तर आता थोड्या वेळात येईल, तर त्यानंतर मग तो नाश्ता वगैरे करेल। तर इकडे कपडे ना मशीनला लावलेले होते, तर तेही झालेले होते, म्हणून मग नाश्ता झाल्यावर ना आधी कपडे वगैरे सगळे वाळत टाकून दिले, कारण वातावरण बघू शकता तर थोडंसं आभाळच होतं, सगळं झाकूनच होतं। पण म्हटलं की वाऱ्याने थोडेसे ना कपडे छान हळकल्यासारखे होतात, म्हणून मग सगळे कपडे वाळत घातले आणि त्यानंतर आता जी काही सगळी भांडी नाश्त्याची वगैरे निघालेली होती तर तीच सगळी मग घासायला घेतली आणि जेव्हा इडल्या वगैरे सगळ्या मी काढून ठेवल्या तेव्हाच इडली पात्रामध्ये पाणी वगैरे टाकून ठेवलेलं होतं, कारण ते जास्त वाळलं की मग ते निघायलाही म्हणजे घासायला त्रास होतो, म्हणून सुरुवातीलाच त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून थोडा वेळ मुरू दिलेलं होतं, त्याच्यामुळे मग ते घासायला त्रासही जात नाही। तर ते सगळं घासून घेतलेलं होतं। तर आता सध्या तरी मला स्वयंपाक काही करायचा नव्हता, कारण नाश्ता जरा आता हेवीच झालेला होता आणि मुलांचं असं असतं की असे काही पदार्थ केले की मग ते जेवायलाही बघत नाही, हेच सगळं त्यांना आवडतं, म्हणून मग आता सध्या काही काय स्वयंपाक करायचा असं काही मी ठरवलेलं नव्हतं। वेळेवर काही लागलं तर मग गरम गरम बनवेन, म्हणून मग म्हटलं चला आता ओटा वगैरेही सगळा पुसून घेते, कारण आता सिंकमधले भांडे वगैरे सगळे घासून झालेले होते। तर त्यानंतर सगळा ओटा वगैरे ना क्लीन करून घेतला। तर आता जवळपास घरातली सगळीच माझी कामं झालेली होती आणि बाहेरचं वातावरण बघा अगदी अजूनही झाकूनच आहे आणि असंच सगळं वातावरण सकाळपासून होतं, त्याच्यामुळे मी ना आज झाडांना पाणीही टाकलेलं नव्हतं। असं वाटत होतं की आज पाऊस येईल म्हणून, कारण 2-3 दिवसांपासून ना असंच सगळं वातावरण आहे, झाकून आहे अगदी, मात्र पाऊस काही येत नव्हता। पण आज जरा जास्तच सगळं ढगाळलेलं वातावरण वाटत होतं, असं वाटत होतं की पाऊस येईल म्हणून काही पाणी मी टाकलेलं नव्हतं झाडाला। मात्र इकडे पाणी टाकायला आली तेव्हा काही मला ना या लिलीच्या बिया दिसल्या, ज्या की फुला म्हणजे येऊन गेल्यानंतर सगळ्या त्या लागत असतात, तर त्या सगळ्या मग मी काढून ना या कुंडीमध्ये टाकून दिलेल्या होत्या, म्हणजे त्याचे अजून नवीन रोपं तयार होतात।
म्हणून मग ते सगळे ना टाकून दिले मी त्याच्यामध्ये, कारण त्या कुंडीमध्ये आता सगळेच फुलं म्हणजे येऊन गेलेले आहे आणि जे आता सगळे दिसत आहे त्याच्यामध्ये रोपं, तर ते आता सगळी नवीन आलेली रोपटी आहे. त्यामुळे अजून थोड्या बिया मी त्यामध्ये टाकून दिल्या, म्हणजे अजून छान रोपं तयार होतील त्यामध्ये भरपूर. त्यानंतर सगळ्या झाडांना पाणी दिलं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आवडला असल्यास जरूर लाईक करा. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.